रात्री मेन्शनमध्ये रुद्रची खोली. घड्याळात 3 वाजत होते. मंद प्रकाश. वाणी अजूनही रुद्रच्या पलंगा शेजारी बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर जागरणाचा थकवा दिसतो, पण डोळ्यांत काळजी होती. अचानक रुद्र थोडा हलतो. डोळे अर्धवट उघडतो. तो कमकुवत आवाजात कुजबुजतो. रुद्र हळू आवाजात, वाणी. वाणी लगेच पुढे झुकते. वाणी काळजीने, सर तुम्हाला काही लागलंय का? पाणी घ्याल? ती ग्लास पुढे करते, पण रुद्र हात उचलतो आणि हवेतच थांबतो. जणू काहीतरी सांगायचं होतं, पण शब्द सापडत नाहीत. त्याच्या डोळ्यात वेदना आणि अधीरपणा मिसळलेला असतो. रुद्र अर्धवट बेशुद्धीत तुटक शब्दात, का नेहमी असं होतं? मी तुझ्याशी. तो वाक्य पूर्ण करू शकत नाही. श्वास जड होतो आणि पुन्हा डोळे मिटतो. वाणीच्या डोळ्यात गोंधळ आणि काळजी असते. वाणी मनात, त्यांना काय सांगायचं होतं? काय इतकं दडवतात ते? ती हळूवार त्याच्या कपाळावर ओला टावेल ठेवते. तिच्या हाताचा स्पर्श जाणवताच रुद्र थोडा शांत होतो. दरम्यान कॉरिडॉरमध्ये जियान खिडकीजवळ उभा फोनवर हलक्या आवाजात बोलतो. जियान गंभीर स्वरात, अटॅक अपयशी झाला, पण जोपर्यंत सर शुद्धीवर येऊन स्वतः बोलू शकत नाहीत तोपर्यंत त्यांचा जीव धोक्यात आहे. मला या मागचा मास्टर माइंड शोधावाच लागेल. तो फोन ठेवतो आणि खोलीकडे वळतो. दरवाजातून आतला दृश्य पाहतो. वाणी रुद्रच्या शेजारी बसलेली. त्याचा हात अलगद धरून जियानच्या चेहऱ्यावर एक गुंतागुंतीचा भाव होता. संरक्षणाची जबाबदारी, पण आता कुठेतरी काहीतरी न बोललेलं. बाहेर मेन्शन गेटच्या बाहेर गडद अंधारात एक काळी कार उभी होती. आतला माणूस सिगरेट पेटवतो. डोळ्यांत चमक, अनोळखी आवाज. थंड स्वरात. आज तो वाचला, पण पुढच्या वेळी तो आणि ती मुलगी दोघेही नाहीत. कारच्या लाल टेल लाईट्स काळोखात विरतात. सकाळ झाली होती. रुद्र हळूहळू डोळे उघडतो. वाणी त्याच्या शेजारी बसलेली असते. तिच्या डोळ्यांत पाणी, चेहऱ्यावर काळजी. वाणी हळू आवाजात, सर कसे आहात तुम्ही? रुद्र काही क्षण तिच्याकडे बघतो. त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही भाव नाही, फक्त कठोर नजर. रुद्र कडक आवाजात, इथं का बसली आहेस तू? तुला सांगितलं होतं ना माझ्याजवळ येऊ नकोस. वाणी थोडी दचकते. डोळे खाली करते. तिला वाटतं रुद्र तिच्याशीच रागात आहे. वाणी गोंधळलेल्या स्वरात, मी फक्त तुमची काळजी करत होते सर. रुद्र डोळे मिटतो. चेहऱ्यावर चिडचिड दिसते. रुद्र थंड स्वभावाने, माझी काळजी करण्याची जबाबदारी तुझी नाही आहे. माझं आयुष्य, माझी लढाई, मीच लढेन. वाणीचे डोळे पाणवतात. ती हळूच उठून मागे सरकते, पण आतून ती गोंधळलेली असते. रुद्र खरंच कठोर आहे की तो काहीतरी लपवतोय, असं विचार करत वाणी रुद्रच्या रूममधून निघून जाते आणि ती तयार होऊन किचनमध्ये जाऊन रुद्रसाठी सूप बनवते. रुद्र पलंगावर बसलेला असतो. चेहऱ्यावर थकवा, डोळ्यांत अजूनही राग आणि कडकपणा. त्याच्या खोलीत शांतता पसरलेली असते. थोड्या वेळाने दार हळूच उघडतं आणि वाणी आत येते. तिच्या हातात ट्रे असतो, ज्यात सुपाचं बाऊल ठेवलेलं असतं. तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसत असतो, पण डोळ्यात काळजी भरलेली. वाणी मृद आवाजात, सर रात्रीपासून तुम्ही काही खाल्लं नाही. तुमच्यासाठी सूप बनवलंय. रुद्र तिच्याकडे कठोर नजरेने बघतो आणि रुद्र कडक स्वरात, वाणी तुला किती वेळा सांगायचं माझ्याजवळ राहायचं नाही, बाहेर जा. वाणी शांतपणे पुढे येते. ट्रे टेबलवर ठेवते आणि पलंगाजवळ बसते. रुद्र राग वाढवत, मी बोलतोय, ऐकू येत नाही का तुला? बाहेर जा म्हटलं ना. वाणी काही उत्तर देत नाही. ती फक्त सुपाचं बाऊल हातात घेते, चमचा सुपात बुडवते आणि रुद्रच्या तोंडाजवळ धरते. क्षणभर रुद्र गोंधळतो. त्याला ओरडायचं असतं, पण शब्द अडकून राहतात. तो तिच्या डोळ्यात बघतो, जिथे भीती नाही, फक्त काळजी असते. वाणी शांत स्वरात, सगळ्यांना दूर लोटू शकता, पण जेव्हा आजारपणात आहात तेव्हा थोडं खाल्लं नाही तर बरं होणार नाही. रुद्रच्या ओठांवर अजूनही विरोध दिसतो, पण शेवटी तो गप्प राहतो. वाणी हळूच त्याच्या तोंडात चमचा देते. रुद्र सूप घेतो. त्याची नजर न बोलता फक्त तिच्याकडे बघतो. त्याच्या नजरेत राग उरलेला नसतो, फक्त एक वेगळं आकर्षण. ती पुन्हा एक चमचा देते आणि तो शब्द न बोलता खातो. काही क्षण शांततेत सूप संपतं. वाणी मग औषध त्याच्या समोर धरते. वाणी हळू आवाजात, आता हे घ्या. रुद्र औषध घेतो, पण त्याची नजर तिच्यावरून हलत नाही. त्याच्या डोळ्यातला कठोरपणा हळूहळू वितळतो आणि तिथं एक वेगळीच भावना चमकते.
ज्याला तो स्वतःही मान्य करू शकत नाही. ऑफिस बिल्डिंग. रुद्र आज ऑफिसला नाही म्हणून जियान ऑफिसला आला होता आणि तो सगळ्यांवर नजर ठेवत होता. सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देत होता. तो साराला बघत होता पण त्याला सारा दिसली नाही. त्याला वाटलं ती येणार नाही. त्याला माहीत पण नाही की ती येणार आहे की नाही असे विचार करत तो लिफ्ट समोर उभा होता. तो सतत मोबाईलमध्ये काहीतरी चेक करत होता. त्याच्यावर चेहऱ्यावर नेहमीसारखा गंभीर भाव, जणू सगळ्यांपासून दूर. लिफ्ट आली. जियान आत गेला. अजूनही तो मोबाईलमध्येच मग्न होता. तेवढ्यात कोणीतरी घाईघाईत लिफ्टमध्ये येतं आणि थेट त्याच्यावर आदळतं. धप. मोबाईल खाली पडतो आणि मुलगी बॅलन्स हरवून पडणार इतक्यात जियान तिला घट्ट पकडतो. क्षणभर सगळं थांबतं. मुलगी अजूनही त्याच्या हातात असते. जियान तिच्या डोळ्यात बघतो आणि पहिल्यांदाच त्याचा चेहरा थोडा नरम होतो. ती मुलगी म्हणजे सारा होती. सारा आज खूप वेगळी दिसत होती. नेहमीसारखी ग्लॅमरस जड मेकअप किंवा महागडे कपडे नव्हते. आज तिने साधा ड्रेस घातला होता, हलक्या रंगाचा. केस मोकळे सोडलेले, चेहऱ्यावर फक्त थोडासा लिप ग्लॉस. पण या साधेपणात ती खूपच सुंदर वाटत होती. जियानचे मजबूत हात अजूनही तिच्या कमरेभोवती घट्ट होते. साराचे नाजूक हात त्याच्या छातीवर टेकलेले होते. दोघांचे डोळे भिडले आणि क्षणभर दोघे हरवून गेले. सारा थोडी दचकीनं आवाज हलका करत, जियान मला सोड, लोक बघतायत. ती त्याच्या छातीवर हलकेच ढकलते पण जियान काही हालचाल करत नाही. सारा जियानच्या मजबूत छातीवर मारत होती पण जियानला तिच्या मारण्याने काहीच फरक पडत नव्हता. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच एक वेगळीच चमक होती, जणू त्याला तिच्या साधेपणात काहीतरी खास दिसलं होतं. जियान हळू आवाजात, थोडा मिश्किलपणाने, आज तू खूप वेगळी दिसतेस, नेहमीपेक्षा साधी. पण खरं सांगू, आजचं जास्त सुंदर दिसतेस. सारा दचकते. तिचे डोळे मोठे होतात, गाल लालसर होतात. ती पटकन चेहरा वळवते. सारा गोंधळून हळू आवाजात, जियान गप्प बस. आजूबाजूला लोक उभे असलेले आहे. काही लोक हसत होते. कोणी कमेंट करत होतं, वाह काय जोडी आहे, चित्रपटासारखं सीन आहे. हे ऐकून सारा लाजून लाल झाली होती पण रागही आला होता. ती अजून जोरात म्हणाली, सारा थोडी रागावून, जियान मला सोड. जियान अचानक भानावर येतो. तो पटकन तिच्या कमरेवरचा हात सोडतो. सॉरी सारा. सारा सरळ उभी राहते. केस कानामागे घेते आणि डोळे खाली करते. तिच्या चेहऱ्यावर लाज आणि राग दोन्ही होते. ती पटकन मोबाईल उचलते आणि लिफ्टच्या कोपऱ्यात उभी राहते. जियान मात्र अजूनही तिच्याकडे पाहत राहतो. त्याच्या मनात एक विचार फिरत होता, आज ती इतकी साधी असूनही इतकी सुंदर का दिसतेस? आणि मला का वाटतं की मी तिला सोडूच नाही म्हणून. लिफ्टच्या आत लिफ्ट अचानक थांबते. सारा दचकते, बटन दाबते पण काही होत नाही. सारा घाबरलेल्या स्वरात, हे काय झालं? लिफ्ट थांबली. आता आपण इथे अडकलोय तर. जियान भिंतीला टेकून शांत उभा राहतो. त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही भाव नाही, फक्त नेहमीसारखी सतर्क नजर. सारा निराश असून, तुला काही फरकच पडत नाही ना, जणू काही झालंच नाही असं. जियान हलके तिच्याकडे पाहतो पण काही बोलत नाही. त्याचा शांत स्वभाव पाहून साराला अजून चिडचिड होते. क्षणभर शांतता पसरते. सारा भिंतीला टेकून उभी राहते, केस कानामागे सारते. सारा हळू आवाजात स्वतःशीच, हा माणूस ना अगदी दगडासारखा आहे ना. हसू ना राग, काहीच नाही. मीच वेडी आहे, इतकी बडबड करतेस. जियान तिच्या बोलण्याकडे लक्ष देतो पण काही प्रतिक्रिया देत नाही. फक्त त्याच्या डोळ्यात एक हलकीशी चमक दिसते, जणू तिच्या साधेपणाने तो आतून प्रभावित झाला आहे. लिफ्ट सुरू होते आणि दार उघडतं. सारा पटकन बाहेर जाते, केस हलवत, जणू लाज लपवण्याचा प्रयत्न करते. जियान मात्र हळूहळू बाहेर पडतो. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं शांतपणा पण त्याची नजर अजूनही साराकडे होती, कोणालाही न दिसेल अशी. आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.